हॅलो हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज उशीर झाला शेतावर निघायला, थोडासा वेळ झाला मित्रांनो. आज चाललो आहे मी शेतावरती गेल्यानंतर आपण GSRT पद्धतीने गादी वाफे तयार केलेत. गादी वाफे तयार केल्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे. पेरणीसाठी आपल्याला लागणारे साहित्य, पेरणीपूर्व आणि पेरणी पश्चात आपल्याला लागणारं सर्व साहित्य, या संदर्भात मी आपणास एक शेतात गेल्यानंतर व्हिडिओ पाठवणार आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो. एक तुम्हाला मोलाचा सल्ला देतो ह्या बेडविषयक. हे आपण जे बेड तयार केले, बेडवर जी शेती करतोय, पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्याला हे थोडंसं अवघड आहे, थोडंसं रिस्क घेण्यासारखं आहे मित्रांनो. एकदमच तुम्ही संपूर्ण शेताला यासारखी पद्धत करून घेऊ नका मित्रांनो. ही पद्धत नवीन असल्यामुळं आपण जशी मोटरसायकल शिकतो नवीन, आणि मोटरसायकल शिकताना जे आपल्या चुका होतात, त्याच प्रकारे हे बेड तयार करताना किंवा हे बेडवरची शेती तयार करताना जर का आपल्या चुका झाल्या तर ते आपल्याला सुधारता येतील नंतर, परंतु जास्त नुकसान होणार नाही याची काळजी करायची आहे. म्हणून 4 ते 10 गुंठ्याची शेती पहिली करा मित्रांनो. मी गेल्या वर्षी एका शेताला 2 वर्षापूर्वी एक शेती यासारखी पद्धतीने केलं होतं मित्रांनो. त्यानंतर ह्या वर्षी 2026ला मी पूर्ण माझे 10 गुंठ्याचं पूर्ण टोटल शेत आहे माझं मित्रांनो. शेती करा, 4 ते 10 गुंठ्याची पहिली करा, त्यानंतर अर्धा एकर करा, 1 एकर करा. हळूहळू तुम्हाला जसा अंदाज येईल त्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही यासाठी पद्धतीचा अवलंब करा. दुसरी गोष्ट, आपल्याला पेरणीपूर्व पेरणी पश्चात आपल्याकडं जे अवजारं पाहिजेत, जे लागणारी खतं पाहिजेत, ते मित्रांनो पाऊस पडण्याच्या अगोदर आपण आणून ठेवायचे आहेत. त्याप्रमाणे आपल्याकडं मित्रांनो जसं आपलं क्षेत्र असेल भाताचं, त्या क्षेत्राप्रमाणे भात बियाणं, त्यानंतर खत मित्रांनो 15-15 सुफला किंवा 10-26-26 ही शक्यतो खतं वापरा मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला लागणारा फवारणी पंप, त्यानंतर आपल्याला पहिलं टोकननी करण्यासाठी एक यंत्र लागणार आहे. ते एक चाकाचं यंत्र असतं ते, किंवा आपल्याकडे एक साचा तयार करून घ्यायचा आहे, लोखंडी साचा, तो अद्यावत ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पेरणीनंतर उगवण होते. उगवण झाल्यानंतर आपल्याला पाण्याचा पंप लागणार आहे. तो पंप आपल्याकडं असणं आवश्यक आहे, फवारणी पंप. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आता ही पेरणी केली सरळ रेषेत आपली पेरणी आहे. ह्या बांधामध्ये आपले काही मित्र लपलेले असतात. पाऊस पडल्यानंतर ते बाहेर पडतात, चला यासारखी आली, लाईनशीर जायचं आहे. म्हणजे हे उगून आलेलं आपलं भात ते एक मार्गी लाईनशीर खायला सुरुवात करतात. ते खेकडी मारण्याचं औषध मित्रांनो आपल्याकडं पाहिजे. त्यानंतर आपल्या शेतामध्ये उंदीर असतात मित्रांनो, ते उंदरांना मारण्याचं औषध ते देखील आपल्याकडं असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट मित्रांनो, भात पेरणी झाली, उगवणी झाली. उगवून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला कीटकनाशक फवारणी लागणार आहे. उगवण पश्चात, उगवण पूर्व आणि उगवण पश्चात. उगवण पूर्ण आपल्याकडं मित्रांनो प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या फवारण्या असतात. आपल्याकडं भात पीक आहे, त्याच्यामुळं मित्रांनो भात पिकासाठी आपल्याला गोल नावाचं तणनाशक आणून ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला भात रुजून आलं, पाऊस पडला आहे, 24 तासांनी आपल्याला त्याच्यावरती फवारणी करायचं आहे. आपल्याकडं जो असलेला पंप आहे, हँडपंप असो, इलेक्ट्रिक पंप असो, हा जो पंप आहे तो अद्यावत ठेवायचा आहे. तो कुठं लीक असता कामा नये. आपल्याकडे हँडग्लोव्ज पाहिजेत, मास्क पाहिजे. शेवटी ते विष आहे आणि फवारताना आपल्याला ती काळजी घ्यायची आहे मित्रांनो. तर फवारणी करताना नोझल हा व्यवस्थित पाहिजे.
त्याच्यावर फवारणी व्यवस्थित व्हायला पाहिजे. पावसासारखं बदबद बदबद असं पाणी पाडायला नको. आणि ते तसं जर पाणी पडलं तर ते एकतर आपलं तणनाशक औषध फुकट जाईल, ते आपल्या उपयोगाचं काय राहणार नाही. दुसरी गोष्ट, फवारणी करताना मित्रांनो, फवारणी पंप आपल्या हातामध्ये घेऊन, हे बघा अशा पद्धतीने आपल्या हातात घेऊन, हे 2 गादी वाफे आहेत, हे समजा असे 2 गादी वाफे आहेत. ह्या 2 गादी वाफेवरती अशा पद्धतीने ती फवारणी करत पाठीमागच्या दिशेने असं यायचं. पाठीमागं हे आपण जे नाली ठेवले त्या नालीमधून असं फवारणी करत पाठीमागं यायचं आहे. पाठीमागं येण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो, ते आपण फवारणी केलेलं औषध आहे त्याच्यावरती जर आपला पाऊल पडला तर तेवढ्या ह्याच्यामध्ये तण उगून येण्याची शक्यता आहे आणि ते औषध मारलेलं फुकट जाऊ शकतं मित्रांनो. हे अशा प्रकारे सगळे आपल्याला काळजी घ्यायची आहे. पेरणी झाली मित्रांनो, पेरणी झाल्यानंतर आपल्या जंगलामध्ये, रानामध्ये, आपल्या एरियामध्ये एक पक्षी आहे. इकडं आपल्याकडं आपण कवडा बोलतो, बाजार आपल्या सिटीमध्ये आपण त्याला पारवा बोलतो. तर मित्रांनो, हे पारवे जे आहेत, हे पारवे पेरणी केल्यानंतर येऊन आपलं बियाणं खाऊन जाऊ शकतं. त्याच्यासाठी पेरताना मित्रांनो एक अर्धा गादी वाफा किंवा थोडीशी जागा शेताच्या बाजूला त्याच्यावरती एक्स्ट्रा जास्त थोडंसं पेरणी करून ठेवायचे. कारण खेकडी खाऊ शकतात, पक्षी खाऊ शकतात. बाकीचे पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडं ते बाबा माझं थोडंसं मूठ कमी पडलेत मला, किंवा आव्हान मला थोडं कमी पडलं आहे, तर ते आणू शकतात त्यांच्या दुसऱ्या शेतकऱ्याकडून. तसं आपण SRT पद्धतीने करतो, हे आपल्याकडं मोजकंच असतं, त्यांच्याकडून आपण आणू शकत नाही. आपलं बियाणं वेगळंच असतं. म्हणून एक थोडंसं अर्ध्या गादी वाफेवरती एक 4 बोटाच्या अंतरावर रेषा काढून ते आपण जे बी पेरणार आहे ते बी पेरून आपल्याला हे पक्ष्यांनी खाल्लं, खेकड्यांनी खाल्लं तर ते आपल्याला परत ते लावता आला पाहिजे. त्याच्यासाठी एक्स्ट्रा आपण पेरणी करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर हे जे पक्षी येतात, पेरून झालं आहे, हे पक्षी म्हणजे कवडा पक्षी. हा पक्षी फार चतुर असतो मित्रांनो. तो बरोबर जमिनीत आपण पेरलेला दाणा तो टिपून खाऊ शकतो. पेरणी झाली की मित्रांनो एक 4-5 दिवस, जास्त नाही, 4-5 दिवस लवकर यायचं आहे शेतात. हातामध्ये बेचकी किंवा त्यांना हाकलण्यासाठी पत्र्याचा डबा असं एक वाजवायचं आहे किंवा शिट्टी मारायची आहे आणि त्यांना ते हाकलायचे. ते 5-6 दिवस आपल्याला हे करायचं आहे. 5-6 दिवसानंतर उगवून आल्यानंतर त्याची काही आवश्यकता नाही नंतर. अशा प्रकारे ह्या मित्रांनो SRT पद्धतीने जे शेती आपण अवलंब करणार आहे किंवा SOP पद्धतीने शेतीचा आपण अवलंब करणार आहे, तर त्याची आपल्याला या प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे मित्रांनो. जेवढी मला माहिती उपलब्ध होईल, जेवढं मला आपल्याला शेतकरी मित्रांना सांगता येईल तेवढं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. मी पण एक छोटासा शेतकरी आहे, माझ्यापेक्षा जास्त अनुभवी शेतकरी आहेत मित्रांनो. तुमचे काय जर अनुभव असतील शेतीविषयक तर मला व्हिडिओ करून कळवा, त्यातून मलासुद्धा थोडंफार ज्ञान मिळेल. तुर्तास मित्रांनो थांबतो इथे. बाय. परत आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया. गुड डे.